नमस्कार, मी कीर्तीज रेसिपी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 किलो बटाट्याचे खुसखुशीत चिप्स बनवणार आहोत. ही खास पद्धत वापरून बनवलेले चिप्स 2 वर्ष काय 3 वर्षे टिकतात आणि काळे किंवा लाल अजिबात पडत नाहीत. घरच्या घरी मोठ्या प्रमाणात स्टोरेजसाठी बटाटा चिप्स कसे बनवायचे? हे स्टेप बाय स्टेप मी आजच्या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. योग्य पद्धत वापरली तर चिप्स खूप दिवस कुरकुरीत आणि चवदार राहतात. तर अ, ही रेसिपी नक्की मी कशी बनवली, त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. अगदी लहान-सहान मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स टाळायच्या सांगितलेल्या आहेत. तर त्यासाठी नक्की व्हिडिओ पहा. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं बघा मी 5 किलो बटाटे घेतलेले आहेत. आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात बटाटे हे भेटतात. जानेवारी महिन्यापासून बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आणि एकदम असे नवीन बटाटे ताजे हे मिळायला म्हणजे भेटायला सुरुवात होतात. आता हे बटाटे इथं मी बघा 5 किलो प्रमाणात मी आज तुम्हाला चिप्स बनवून दाखवणार आहे. आता इथं मी 5 किलो बटाटे घेतलेले आहेत. आता चिप्स बनवताना आपल्याला बटाटा कुठला निवडायचा आहे, तर आपल्याला पांढऱ्या सालीचा बटाटा निवडायचा आहे. म्हणजे काय होतात चिप्स हे काळे किंवा लाल पडत नाहीत. आता हे बटाटे आपल्याला चांगले 2 पाण्याने खळखळ धुवून घ्यायचे आहेत. कारण शेतातले बटाटे हे काढताना त्याला माती वगैरे चिटकलेली असते. आता हे बटाटे मी धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला याचं साल्ट काढून घ्यायचं आहे. आपण सोलनीने याचं आपल्याला पूर्ण वरचं साल काढून घ्यायची आहे. आणि साल्ट काढताना जास्त पण आपल्याला ही सोलणी अशी जास्त दाब देऊन त्याचं साल्ट काढायचं नाही. नाहीतर सालमध्ये भरपूर प्रमाणात बटाटा वायाला जातो. अगदी अलगद आपल्याला ही साल काढून घ्यायची आहे. आणि साल काढायला काही जास्त वेळ लागत नाही. चिप्स बनवायला जास्त काही वेळ लागत नाही. फक्त चिप्स वाळू घालायला वेळ फक्त जास्त लागतो. चिप्स बनवायला त्याला काही जास्त वेळ लागत नाही. पटपट एकदा सोलून घेतले, की नंतर बघा इथं बटाटे मी सर्व सोलून म्हणजे त्याचं साल्ट काढून घेतलेलं आहे. परत ते पाण्यामध्येच आपल्याला साल्ट काढले, की पाण्यामध्ये टाकायचे आणि याचे आपल्याला आता लगेच चिप्स बनवून घ्यायचे आहेत. आता इथं बघा, मी इथं ही खिसणी घेतलेली आहे चिप्स बनवण्याची. तुमच्याकडे जर दुसरी एखादी अं, आणि चिप्स बनवताना काय करायचं एकदम पातळ चिप्स बनवून घ्यायचे नाही, थोडेसे जाड चिप्स बनवून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी भरपूर प्रमाणात बाजारामध्ये खिसण्या मिळतात. तर अ, तुम्हाला या पद्धतीने जर चिप्स बनवायचे असतील ना, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. तिथून तुम्ही नक्की ही बटाटा खिसणी ऑर्डर करू शकतात. या खिसणीने काय होतात चिप्स हे जास्त पातळ पडत नाहीत. एकदम असे छान असे मध्यम साइजचे बटाटे ते सॉरी चिप्स पडतात आणि हे चिप्स एकदम तुम्ही जर पातळ जितके बनवाल ना, तितके वाळू घालायला पण टाईम लागतो आणि तळल्यानंतर ते लाल पडतात आणि एकदम असे कागदासारखे होतात. आणि ते मोडतात, वर्षभर टिकत नाहीत. त्यामुळे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तिथूनच तुम्ही ही चिप्सची खिसणी ऑर्डर करू शकतात. आता इथं बघा सगळे चिप्स आपल्याला 5 किलो बटाट्याचे पूर्ण चिप्स बनवून घ्यायचे आहेत आणि चिप्स बनवत असताना खाली मोठं एक टोपलं घ्यायचं, त्याच्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं. आता इथं आपले बघा 5 किलो बटाट्याचे चिप्स बनवून झालेले आहेत. अगदी मी सविस्तर तुम्हाला कृती सांगितलेली आहे आजच्या मध्ये. आता इथं आपले पूर्ण चिप्स बनवून झालेले आहेत. आता हे चिप्स आपल्याला 5 ते 6 पाण्यामध्ये म्हणजे पाण्याने धुवायचे आहेत. कारण बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतो, तर तो आपल्याला धुवून काढायचा आहे. आता इथं आपले सर्व बघा चिप्स झालेले आहेत बनवून. आता हे 4, 5, 6 पाण्याने धुवून म्हणजे जोपर्यंत पाणी असं खराब गढूळ पाणी होत नाही, तोपर्यंत आपल्याला स्वच्छ असं नितळ पाणी जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत आपल्याला हे चिप्स धुवून घ्यायचे आहेत. आणि नंतर आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये हे चिप्स भरपूर पाणी ओतून हे रात्रभर आपल्याला हे असं ठेवायचे आहेत. आता बघा सकाळी उठल्यानंतर बघा चिप्स काय पांढरे शुभ्र असे झालेले आहेत. नंतर इथं काय करायचं एक टोपली घ्यायची. आता इथं मी स्टीलची चाळणी घेतलेली आहे. तुम्ही जरी दुर्डी घेतली ना, तरी दुर्डीमध्ये हे चिप्स आपल्याला काय करायचे आहेत, उकडून घ्यायचे आहेत. उकडायच्या अगोदर काय करायचं आहे, आपल्याला एका चाळणीमध्ये किंवा टोपलीमध्ये किंवा दुर्डीमध्ये हे चिप्स आपल्याला नितळण्यासाठी ठेवायचे आहेत. म्हणजे जास्तीचं पाणी खाली नितळून जातं. आता इथे स्टीलच्या मी मोठ्या चाळणीमध्ये हे चिप्स काढून घेतलेले आहेत.
आणि बघा त्याच्यामध्ये थोडंसं काही जास्तीचं पाणी असेल तर ते नितळून खाली पडतं. मी त्याच्या खाली एक ताट ठेवलं. इकडं बघा मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चिप्स उकडण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. मी मोठं पातेलं घेतलं आणि त्याच्यामध्ये बघा इथं आता 5 किलो बटाटे आहेत. तर आता हे 5 किलो बटाटे मी 2 बॅचमध्ये उकडून घेणार आहे. तर पहिल्या एका बॅचमध्ये म्हणजे सुरुवातीला 2 चमचे मी मीठ घातलेलं आहे. म्हणजे आता सर्व 5 किलो बटाट्यासाठी आपल्याला पोहे खायच्या मोठ्या चमच्याने 4 चमचे मीठ लागणार आहे. तर सुरुवातीला अर्धे मी चिप्स उकडून घेणार आहे. त्याच्यासाठी 2 चमचे मीठ घातलेलं आहे. नंतर आपल्याला खळखळ पाण्याला उकळी आली, की नंतर त्याच्यामध्ये बघा चिप्स उकडण्यासाठी टाकायचे आहेत आणि सतत आपल्याला हे काय करायचं, मोठा झाऱ्या घ्यायचा नाही, एकदम छोटा किंवा एखादा उलताण्याचा दांडा घेतला तरी सुद्धा चालेल. त्याने आपल्याला सतत हे चिप्स असे मिक्स करून म्हणजे हलवत राहायचं आहे आणि एकसारखे हे चिप्स आपल्याला जवळपास 7 ते 8 मिनिट हे उकडून घ्यायचे आहेत. आता चिप्स शिजले की नाही आपल्याला म्हणजे चिप्स वाळू घालण्यासाठी परफेक्ट म्हणजे शिजले की नाही कशावरून ओळखायचं, तर मी तुम्हाला पुढे जाऊन एक महत्त्वाची टिप्स सांगणार आहे. आता बघा आत्ताच्या स्टेपला इथं 5 मिनिट झालेलं आहे. आता एक चिप्स घ्यायचा उलताण्यावर किंवा चमच्यावर घ्यायचा आणि त्याच्यावर काय करायचं, तो असा 2 बोटाच्या मध्ये धरायचा. दोन्ही बोटामध्ये असं नखाने दाबून बघायचा. नख पटकन टोचलं की समजायचं चिप्स हे आपले चांगले उकडलेले आहेत. पण आता चांगले शिजलेले नाहीत म्हणजे आणखी उकडलेले नाहीत. आणखी 1-2 मिनिट मी हे शिजवून घेणार आहे आणि शिजल्यानंतर बघा महत्त्वाची टिप्स म्हणजे काय होतं, चिप्स शिजले की वरतून असे पांढरा-पांढरा असा फेस आल्यासारखा येतो, असे बुडबुडे आल्यासारखे. तर तेव्हा समजायचं की चिप्स आपले हे चांगले शिजलेले आहेत. आता इथं बघा चिप्स आपल्याला काय करायचे, एका चाळणीमध्ये नितळण्यासाठी ठेवायचे आहेत. तर बघा मोठा झाऱ्या घ्यायचा आणि त्याने नितळून आपल्याला पातेल्यामधले चिप्स काढायचे आहेत आणि चाळणीमध्ये ठेवायचे आहेत. आता परत बघा राहिलेले चिप्स आपल्याला त्या पाण्यामध्ये उकडायला टाकायचे आहेत. तर परत मी 2 चमचे मीठ टाकलेलं होतं कारण आधीचे 2 चमचे आणि आपण चिप्स उकडून घेतल्यानंतर पाण्याचा जो खारटपणा असतो तर तो कमी होतो. त्याच्यामुळे आपल्याला परत दुसऱ्या बॅचमध्ये 2 चमचे मीठ टाकावं लागलेलं आहे. म्हणजे एकूण 5 किलो बटाटा वेफर्स बनवण्यासाठी मला 4 चमचे मीठ लागलेलं आहे. आणि वाळवणीचा कुठलाही पदार्थ बनवत असताना मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे. कारण वाळल्यानंतर जास्त खारटपणा येतो. आता बघा चिप्स हे चांगले नितळलेले आहेत आणि थोडेसे थंड पण झालेले आहेत. बघा जास्तीचं पाणी ताटामध्ये खाली नितळलेलं आहे. परत आपल्याला ते चांगले असे मिक्स करून घ्यायचे आणि लगेच आता चिप्स आपल्याला वाळू घालायचे आहेत. आता इथं मी घरातच फॅनच्या हवेला हे चिप्स वाळू म्हणजे सुकत घालणार आहे. तर फॅन चालू करायचा आणि बघा घरामध्येच फॅनच्या हवेला हे चिप्स मी सुकवून घेणार आहे. तुम्हाला कुठं उन्हामध्ये पण जायची गरज नाही. अगदी फॅनच्या हवेला सुद्धा तुम्ही उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवू शकतात. फक्त काय करायचं, एक दिवस फॅनच्या हवेला सुकवून घ्यायचे आणि नंतर दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये 2-3 तास आपल्याला थोडेसे म्हणजे ऊन देऊन घ्यायचं. म्हणजे वर्षभर उन्हाळी वाळवणाचा कुठलाही पदार्थ असू द्या तो टिकतो, खराब होत नाही. आता बघा असे चिप्स आपल्याला पूर्ण हे सुकवून घ्यायचे आहेत. सेम पद्धतीने बघा आता राहिलेले सगळे चिप्स मी घरातच फॅनच्या हवेला पसरून म्हणजे वाळू घालणार आहे आणि वाळू घालायला पण काही जास्त टाईम लागत नाही. आता बघा इथं चिप्स आपले वाळून तयार झालेले आहेत. मी 1 दिवस फॅनच्या हवेला आणि कडकडीत उन्हामध्ये 2 तास सुकत घातले होते. तर वाळल्यानंतर बघा चिप्स आपले अजिबात असे म्हणजे काळे पडलेले नाहीत किंवा वाळल्यानंतर असे लाल दिसत नाहीत. तर तुमच्या समोरच बघा चिप्सची टोपली आहे, तर तुम्हाला दिसत असेल अजिबात म्हणजे वाळल्यानंतर सुद्धा ते काळे पडत नाहीत आणि तळल्यानंतर सुद्धा ते अजिबात लाल पडत नाहीत. तर मी तुम्हाला लगेच तळून दाखवणार आहे. तर हे आहे माझं छोटंसं किचन. तर थोडंसं म्हणलं चला माझ्या YouTube फॅमिलीसोबत शेअर करावं. तर बघा कसं आहे माझं किचन मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत मी तुम्हाला किचन थोडंसं दाखवलेलं आहे. आता आणि हे आहे बघा माझं व्हिडिओ शूट करायचं स्टँड. तर तुम्ही कोणत्या कंपनीचं आणि कोणतं स्टँड वापरतात तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर बघा तेल इकडं कडकडीत गरम झालेलं आहे. आता बघा तेलामध्ये आपले चिप्स तळायला टाकले की अजिबात लाल पडत नाहीत. तर रिझल्ट तुमच्या समोर आहे. आपले चिप्स वाळल्यानंतर सुद्धा अजिबात काळे पडलेले नाहीत किंवा
तेलात टाकल्यानंतर अजिबात लाल पडलेले नाहीत. तर तेलामध्ये टाकताच बघा एकदम पांढरे शुभ्र असे आपले चिप्स हे एकदम असे कुरकुरीत बनलेले आहेत. तर एकदम कापसासारखे पांढरे शुभ्र खुसखुशीत इथं आपले बटाटा चिप्स तळलेले आहेत. आता सेम पद्धतीने बघा राहिलेले मी तुम्हाला चिप्स तळून दाखवते. असेच एका ताटामध्ये आपल्याला तळलेले चिप्स काढून घ्यायचे आणि नंतर बघा इथं मी चिप्स तळून घेतलेले आहेत. तर मला एक सांगा मैत्रिणींनो, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर रेसिपी आजची थोडी देखील जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. आणि हो, तुम्ही आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. वाट कसली बघताय? अशाच अगदी उन्हाळी वाळवणातील झटपट बनणाऱ्या अगदी कमी वेळात युनिक अशा रेसिपी मी बनवून आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलवर अपलोड करत असते. तर त्या रेसिपींचं अपडेट म्हणजे त्या रेसिपींच्या अपडेटसाठी तुम्हाला आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. तर एकदा तुम्ही पण या पद्धतीने बटाटा चिप्स नक्की बनवून बघा आणि तुमचे बटाटा चिप्स कसे झाले तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून आभार.